नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। CNE आणि CPD नूतनीकरणाच्या नावाखाली परिचारकांवर होणारा अन्याय दूर करण्याची मागणी। शासन आणि प्रशासनाने तुगलकी निर्णय घेऊन परिचारकांना 30 क्रेडिट कार्ड किंवा 150 तास, एका वर्षात किमान 30 तास व कमाल 60 तास कंटिन्यू नर्सिंग एज्युकेशन CNE व कंटिन्यू प्रोफेशनल डेव्हलपमेंट CPD ची अमानवी सक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे राज्यातील लाखो नोंदणीकृत परिचारिकांना आर्थिक, मानसिक, सामाजिक शोषणाला सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत आहे। अप्रत्यक्षपणे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णालाही वेळेवर कर्मचारी उपस्थित न राहिल्याने त्रास होत आहे। याविषयी देशातील सर्वात मोठी राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघटनाच्या माध्यमातून अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत, मात्र काही फायदा झाला नाही। त्यामुळे राज्यव्यापी चरणबद्ध आंदोलन करण्यात येणार आहे। दिनांक 26 जानेवारी 2026 ला गणराज्य दिनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन। दिनांक 12/5/2026 आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन आझाद मैदान मुंबईत धरणे आंदोलन। दिनांक 15/8/2026 स्वातंत्र्य दिनी आझाद मैदान ते मंत्रालय मुंबई येथे महामोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदन राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, सार्वजनिक आरोग्य मंत्री, ग्रामविकास मंत्री यांना देण्यात आले। यावेळी असंख्य कर्मचारी उपस्थित होते। रयत संवादसाठी जफर खान, भंडारा। कार्यकारी सदस्य असून आज दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र परिचर्या परिषदेद्वारे जी परिचर्या संवर्गातील परिचारिकांना CNE ची अट लागू केली होती रजिस्ट्रेशन रिन्यूअलसाठी, ती अट रद्द करण्यासाठी आम्ही सगळे मिळून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत आहोत। तर विषय असा आहे की महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलद्वारे 2022 पासून रजिस्ट्रेशन रिन्युअलच्या नावाखाली CPDचे क्रेडिट तास करण्याची अट त्यांनी लागू केली आणि या आता येणाऱ्या 2027 ला जे रजिस्ट्रेशन रिन्युअल करायचं आहे त्यासाठी 3 ऑक्टोबर 2024 पासून त्यांनी ती लागू केलेली आहे। तर त्याची अट अशी आहे की आम्हाला 150 क्रेडिट पॉईंट्स करायचे आहेत आणि एका वर्षामध्ये कमीत कमी 30 आणि जास्तीत जास्त 60 क्रेडिट पॉईंट्स करायचे आहेत। आम्ही करू शकलो नाही तर आम्हाला आमचे रजिस्ट्रेशन रिन्युअल होणार नाही। पर्यायाने आम्हाला प्रॅक्टिस करण्याची कुठलीही परवानगी नसणार नाही। याचं गांभीर्य असं तर आमची शासनाला अशी विनंती आहे की जी CNE ची अट त्यांनी आम्हाला लावलेली आहे ती अट त्यांनी रजिस्ट्रेशन रिन्युअलसाठी लावली। आम्हाला आमचं प्रोफेशनल डेव्हलपमेंट करायचं आहे, पण ते आम्हाला फ्री ऑफ कास्ट असावं, आमच्या प्रीमायसेसमध्ये आम्हाला अवेलेबल असावं आणि दंड आमच्यावर लादू नये। तर आम्हाला ते फ्री करून देण्यात 27 मध्ये जे रजिस्ट्रेशन रिन्युअल होईल त्यासाठी CNE अट त्यांनी तात्काळ रद्द करावी। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।